नमस्कार मित्रांनो, हे आपल्या शेतातलं पेरूचं झाड आहे. मगाशी मी इथे विळ्याने याच्या आजूबाजूची माती खालवर केली. आजूबाजूला पाणी टाकण्यासाठी थोडं तण वगैरे काढलं आणि त्यात आळं केलं. तर ते करत असताना मला इथे एक मुंग्यांची छोटीशी कॉलनी आढळली. हे बघा, विळ्याने मी माती खालची वर केली तर यांचं जे बनलेलं घर होतं ते सगळं डिस्टर्ब झालं आणि पळापळ सुरू झाली. आणि ते पांढरी त्यांची ती अंडी आहे की जेवण आहे ते नेमकं काही मला माहीत नाही, पण बहुतेक ते अंडी असू शकते. तर ते सगळे पळत पळत ते सगळे आपल्या कॉलनीमध्ये परत ते घेऊन चाललेले आहे. तर मग जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तर मग मी ते माती खालची वर करणं बंद केलं. तर हे बघा, हे जसं आपलं घर असते तसंच या जमिनीखाली असंख्य जीवजंतूंचं पण घर असते. त्याच्यामुळे जैविक शेतीमध्ये म्हणतात ना की विना नांगराची शेती केली पाहिजे, कमी मशागत केली पाहिजे. हे सगळे याचसाठी म्हणतात की या जमिनीवर फक्त मनुष्य नाही तर असंख्य जीवजंतू जे आहे आपले घर बनवून राहतात आणि ते पण एक प्रकारे शेती करतात, त्यांचं जीवन जगत असतात. म्हणून जमेल तेवढं आपल्याला इथे शेतीची कमीत कमी मशागत करायची असते. हे बघा, हे व्हाईट जे आहेत ते अंडे आहेत त्यांची, ते परत घेऊन चालले आहे. आणि वरून तुम्हाला दिसणार पण नाही की इथे त्यांची कॉलनी आहे म्हणून. तुम्ही वरून पाणी देता तरी पण त्यांना काही फरक नाही पडत, पण जेव्हा तुम्ही माती खालची वर करता तर त्यांचं ते घर सगळं तुटून पडतात. तर आता हे असंच आम्ही ठेवणार आहे, याला काही हलवणार नाही आहे. फक्त झाडाला जे पाणी द्यायचं ते काम करायचं, बाकी काम ते त्यांचं करत असतात. झाडाला याच्यापासून काही त्रास नाही आहे. हे बघा, याच निसर्गातल्या गमती जमती आहेत. फक्त आपल्याला बघण्याची गरज आहे. या निसर्गामध्ये अशा अनेक असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहे आणि बघून खूप छान पण वाटतं. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.